राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 9 एप्रिल या दिवशीचं चिंतन. विश्वाची जी मूलभूत गती, ज्या गतीनं आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करतो ती नादरूप आहे. गतिमानता हा सर्व विश्वाचा स्थायी भाव आहे. विश्व कशातून आणि कसं उत्पन्न झालं यावर अजून नवीन भौतिकशास्त्रात एकवाक्यता नाही आणि निश्चित निर्णयही नाही. परंतु ओंकाराच्या नादातून विश्वाची निर्मिती झाल्याचं आपल्याकडच्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. साक्षात्कारी पुरुषांना त्याची अनुभूती असते. तो जो नाद आहे तीच गती आहे. गती आहे याचा अर्थ कशापासून तरी पुढे वाटचाल आहे. गती दोन्ही प्रकारची असू शकते. स्थिर असून गतिशीलता असणं म्हणजे स्वतःभोवतीची गती आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर, ती एक गती. परंतु सगळ्या विश्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या सर्व गती विश्वाच्या मूळ गतीशी जोडलेल्या आहेत. गोफणी सकट दगड सुटला तर दगडाची गती काय आहे? दगडावर जर कुणी बसला असेल तर त्याला आपण स्थिर आहोत असंच वाटणार, कारण गोफणीच्या गतीत त्याची गती सामावलेली आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, आपल्याला जाणवत नाही. ती पुन्हा सूर्याभोवती फिरते, तेही आपल्याला कळत नाही. ही आपली स्थिर गती आहे. अशीच गती आपल्या देहातही असते. प्रत्येक पेशीतला सूक्ष्मातील सूक्ष्म कण म्हणजे रेणू स्वतःभोवती प्रचंड वेगानं फिरत असतो. त्याला त्याचा एक विशेष नाद असतो. त्या गतीच्या अनुरोधानं देहाची वाटचाल चालू राहते. विश्वगतीशी एकरूप होऊन जर शरीर, मन आणि श्वास यांची वाटचाल सुरू राहिली तर जीवन धन्य होऊन गतिमानतेतलं अद्वैत सापडेल आणि मग परमपूज्य मामांनी म्हटल्याप्रमाणे सर्वत्र अद्वैत उरेल. गोविंद रामनाम छंद मनोमाळे. त्या गतीत समाविष्ट होण्यासाठी साधन पाहिजे आणि ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते सद्गुरू दाखवून देतात. त्यांची कृपा झाली तर साधनाला गती येऊन ती श्वास, मन, प्राण यांच्या गतीशी समरस होते. या सर्वांसाठी साधन अधिक गुरुकृपा असं समीकरण व्हायला पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.